आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाला स्थान द्यायचं हे शिंदे ठरवतील अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर श्रीरंग बारणे यांनी दिली आहे। परत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होणार आहे असं वक्तव्य आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं। येत्या 8 दिवसात निर्णय होईल असंही ते म्हणाले। पंढरपूर दौऱ्यावर जात असताना अचानक पुण्यातील जिल्हा रुग्णालयाचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी पाहणी केली। रुग्णालयाची पाहणी करून आरोग्य सुविधांचा आढावा घेतला। मुंबई महाविकास तुमची खासगी वास्तू नाही, मुंबई कशी सांभाळायची याचं प्रशिक्षण किशोरी पेडणेकरांकडून घ्या अशी टीका सुषमा अंधारेंनी केली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतले। यावेळी त्यांचा शालनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झाले तर आनंद होईल, मात्र 2034 पर्यंत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहतील। रामदास आठवलेंनी फडणवीसांच्या पंतप्रधान पदाबाबत मोठं विधान केलं। मान्सून काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर चायना एनसी यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली। यावेळी त्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेऊन शिवसेनेच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदनही सादर केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा बँकेच्या 12 जागांसाठी मतदान झालंय। अंबादास दानवे यांनी मतदानाचा हक्क बजावला। अमित साटम संवेदनशील नेते, ते संवेदनशील घटनेसंदर्भात असे हावभाव करणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। 5 जुलैला उभाटा रामरक्षा आंदोलन करणार असून आंदोलनासाठी जर प्रदर्शित करण्यात आले। राम मंदिर लुटीच्या विरोधात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले। काँक्रिटीकरणामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड होते, त्यावर पालिकेने उपाययोजना करायला हव्या असं वक्तव्य यशवंत किल्लेदार यांनी केलंय।